जलजीवन मिशन कंत्राटदारांचे आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन, थकबाकी आणि भेदभावावरून सरकारविरोधात संताप। गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून जलजीवन मिशन अंतर्गत काम करणाऱ्या पाणीपुरवठा कंत्राटदारांची देयके थकल्यामुळे महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेनं मुंबईतील आझाद मैदानावरती 24 ऑगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे। शासनाने 10 जुलै रोजी GR काढून निधीचा थोडासा दिलासा दिला होता, पण प्रत्यक्षात 1 रुपया सुद्धा वितरित झालेला नाही। याआधी 12 ऑगस्टला नागपुरात अर्धनग्न आंदोलन करूनही सरकारने दखल न घेतल्याने अखेर कंत्राटदारांना आझाद मैदानाची वाट धरावी लागली आहे। चालू आर्थिक वर्षात 6,861 कोटींच्या तरतुदींपैकी केवळ 947 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। त्यातही स्पर्श प्रणालीच्या जाचकटींमुळे आणि नवीन कामांनाच प्राधान्य देऊन जुन्या कंत्राटदारांवरती अन्याय केला जात असल्याचा आरोप संघटनेनं केला आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून कंत्राटदारांनी रेट्रोफिटिंगच्या कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात किमान 5,000 कोटींचा निधी तात्काळ वितरित करावा, जाचक स्पर्श प्रणालीऐवजी PFMSद्वारे निधी वितरित करावा, 80% पूर्ण झालेल्या कामांना जिल्हा स्तरावरती मंजुरी मिळावी आणि सुरक्षा ठेव रक्कम परत करावी यासह अन्य मागण्या केल्या आहेत। तर उपासमार आणि कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या कंत्राटदारांनी कामाचे बिल तरी द्या, अन्यथा कुटुंबासह सामूहिक आत्महत्येची परवानगी द्या अशीही मागणी केली आहे। त्यामुळे आता तरी सरकार या कंत्राटदारांचे ऐकणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरेल। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।